हाय सगळ्याला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यांचं, भावांचं, बहिणींचं, ताईंचं, काकूंचं, छोट्या छोट्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. तर जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चाललाय सकाळचा स्वयंपाक बघा. काल शेंग केलेली बघा, घरची एवढी शेंग आणलेली बघा, अशी केली बिना पाण्याची सुकी शेंग अशी मस्तपैकी केलेली आहे. पाणी यात कसलंही ओतलं नाही तरी घ्यायच्या अशा. तर चपात्या लाटायला चालू आहे त्या, म्हणजे सकाळचा स्वयंपाक करून घ्यावं. चपात्या लाटून परत बाहेरचं काम करायचं, कपडे धुवायचे, भांडी घासायची, शेळ्या आहे त्या दोन, त्याचं काय तर काम खायचं की गवत करायचं. तर बघा सकाळ सकाळ आज लवकर चालल्या. पुन्हा पुन्हा स्वयंपाक सकाळचा लवकर चालू असं सांगा ताईनं नक्कीच कमेंटमध्ये. तर आता वाजले ते किती, 8 वाजले ते बघा. तसा उशीरच आहे, एवढा काय लवकर नाही पण चाललोय जरा. एवढा पण काही लवकर नसतोय स्वयंपाक. तर बघा आज गॅसवरच करायला लागली. गॅस खाली घेतलाय, उभा राम कधी म्हणलं हे करायचं, लाटायचं, उरकायचं. एकीकडे भाजी टाकली आणि एकीकडे चपात्या करायला लागली. आवरायचं पटपट म्हणलं, बाहेर नको आता चुलीवर जायला, हेच करावं म्हणलं. तर थोड्या राहिल्या त्या चपात्या लाटून घ्यावं म्हणलं. आता करतो. स्वयंपाक झालाही झालं बघा सगळं. आता करडासनी वाघर हे बोकडा आपल्या आत कोंडायला लागते. ती वाघर सगळी लुटून घेतली आपण लेंड्या आणि पाटीत भरून टाका. हे बघा अशी खाते ती इकडं. आणि गहू ठेवल्यात ह्यांना खायला. ही 2 खाते, 3 तिकडं गेले ते पळत. मग हे म्हणलं यांच्या लेंड्या आहेत ते भरून आपण आपल्या शेणखत आपला हे केला ना ढिगोरा, तिथं नेऊन टाकायचं म्हणलं. म्हणजे दिवसभर आपल्या बोकडासने आत गवत हे टाकलेलं असतंय ना, ती घाणीनं ही वास मारत नाही. खाते ती लेंड्या असल्या म्हणजे खात नाही ती बघा. तर मग ही 2च खाते ती आणि 2 तिकडं पळत गेले ती. आणि राहिलेलं एका पाटीत काही बसलं नाही म्हणलं, मनात राहिलेलं भरून घेऊन सगळं भरून टाकायचं. नाही तर कोंबड्या सगळ्या रानाने विकरून टाकते त्या ह्या बघा लेंड्या. म्हणजे तर तसं बहुतनी करते ते, पण अशा विकरून टाकते त्या लेंड्या. म्हणून त्यामुळे सगळं भरून टाकायचं, स्वच्छ केलं म्हणजे बरं जरा बरं असतंय ना. तर एवढ्या म्हटलं आता भरून टाकायच्या लेंड्या आपल्या म्हणजे. तर आता ह्यांना सगळं झालं, करडं बिरडं कोंडले. ह्यांना म्हणलं जेवण करा सकाळ सकाळ पारी थोडंसं. आमचं सासरं बसलं तर बघा, इथं आम्ही त्यांना भाऊ म्हणतो. आणि त्यांना आता वाटायला लागलं, थोडंसं बरं वाटायला लागलं आता. पूर्णपणे तरी जास्वंदाचं झाड आहे आपल्या देवाला फुलं आपण इथनं म्हणतो आपल्या घरापासून जवळ झालेला कट्ट्याजवळच. तर म्हणलं सकाळची पारी थोडंसं जेवण घ्या, कामावर जायचं आहे तर शेतकरी वाटत असतं तर म्हणलं आता आपलं ब्लाऊजचं काम करायचं आहे म्हणलं. ब्लाऊज बघा मैत्रिणीनं झाले सगळं काम आवरून, भांडी बिंडी आवरून झाली सगळी. आणि आता बसली ब्लाऊज घेऊन बघा. अस्तरचं ब्लाऊज किती येतं शिवायचं तुम्हाला दाखवते बघा. इतकं अस्तरचं काम आहे. काम तर असं असते आणि मी ब्लाऊज तर कधी शिव बघा. काय करायचं बघा, ही पण मीच शिवलेला आहे, मीच शिवलेला आहे, मापाला दिलेला आहे त्यांनी. आणि ही बघा ही त्या ह्या कस्टमर आहे, त्यांचं जवळजवळ 10 ते 11 ब्लाऊज शिवून दिलेला आहे आपण. तर ह्या मैत्रिणींचं यांचं 11 ब्लाऊज शिवून दिलेलं आहे. तर आणि ही 2च राहिले तर ह्यांचं पण 8 ब्लाऊज शिवून दिलेलं आहे आणि ही 2 राहिलेलं आहेत. तर असं मिळून टोटल तुम्हाला सांगते असतंच ब्लाऊज मला किती शिवायला येतं. ही 3 काही या भाईला डिझाईन काढायचे, बटन बसवून अशी भाईला इथं ही करायची इथं. तर ह्या पिसाला ही करायचे आणि साधं असतंच आहे तर ती पण सिंपली शिवायचं आहे. तर बघा हे अस्तर मी असं आणले तर कट करून अस्तर पिसात आणत असते अस्तर. तर कापड अस्तरचं कसं वाटते बघा सांगा. अस्तर हा भारी वापरत असते, अस्तर हलका कधीच वापरत नाही. कारण का परत मैत्रिणी माहिती का ना अस्तर हलका आहे, त्याच्याऐवजी अस्तर नेहमीच असं वापरत असते. तर कापड बघा कसं आहे नुसतं हलका, अजिबात वापरायचं नाही अस्तर. तर बघा अस्तर एकदम भारी ह्याच्यात आणत असते. आणि ती पण कट करून, असं नाही की आयतं असतं ती, तसं नाही. कट करून पीस आणत मी काय एकदम तसलं गट्ट ह्याचं पीस आणून ठेवत नाही. तर कट कापून आणत असते. आणि ह्या 5 साड्या ह्या अस्तरच्या अजून ही पीस काढून शिवायच्या इथं ह्यातल्या. तर ही 5 आहेत बघा, म्हणजे असं मिळून 5 आणि 5 10, 11, 12, 13, 14, 15 ते. आणि ही साधं तर काय मग सोडून साधं तर भरपूर आहे तर घरात, पण मी आणलं नाही तर भरपूर 20 ते 25 ब्लाऊज शिवायचं आहे बघा.
तर बघा मी कधीच एवढ्या कामातनं आणि मी माझा झाला ब्लाऊज वगैरे असं मागं जॅकनेकला असं काढलेला आहे गळा. हे नेटचा ब्लाऊज आहे तरी असा काढलेला आहे बघा. तर कसं वाटतं कसा नाही सांगा नक्कीच. तर एवढे कपडे मी कधी शिवू आणि काय करू हीच काय कळना. तर बघा आता आपलं काम बघत बघत शिवायचं सगळे शिवून द्यायची. मग परत मैत्रिणी रागाला बी जाते त्या. आणि ही पण मीच शिवलेला आहे फुलभाईचा बघा. मीच शिवलेला आहे असा फुलभाईचा असा मी. आणि त्यांनी सांगितली होती भाईला असं खाली लावा म्हणून. तर छान वाटते म्हणून असं लावलेलं आहे बघा. मीच शिवलेला आहे ते मापाला दिलेला आहे. तर असं ब्लाऊज मला येतं इतकं शिवायला पण कामात वेळ मिळत नाही त्यामुळं राहते तर बघा. तर आता काय करायचं हे शिवायला लागतं. आता काम बघत बघत संध्याकाळचं शिवून घ्यायला लागतं. तर बघा मग आता ही असं ब्लाऊज आपल्याला शिवायला लागतं. ही कॅरीबॅग जे त्याच्या कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचं. ते अस्तर आणलेलं आहे त्याच्या त्याला लावून घ्यायचं आणि एक 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 दिवसातून एक एक संध्याकाळचा शिवायचा. तर कसं वाटतंय काम कसं नाही नक्कीच सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी बाय बाय.